नमस्कार, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत 36 साइज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग। तर ब्लाउजवरून माप कशी घ्यायचे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर 36 साइजचा ब्लाउज आहे आणि त्यासाठी लागणारे माप मी तुम्हाला अनेक वेळेस सांगणार आहे। तर ब्लाउजची उंची आहे तयार 13.5 इंच, त्यात 1 इंच मिळून आपल्याला 14.5 इंच घ्यायचं आहे। छातीचे माप आहे 9 इंच, त्यात शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। तर 10.5 इंच आपली छातीची घडी येणार आहे। शोल्डर आहे 5.5 इंच, गळा रुंदी आहे 2.5 इंच, गळ्याची उंची आहे समोरच्या 6 इंच, मुंडा खोली घ्यायची आहे 5.5 इंच, क्रॉसपट्टी आहे 3.5 आणि 3 इंचाची आणि मागच्या गळ्याची उंची आहे 9 इंच। तर अशा पद्धतीने ही माप घेऊन झालेली आहेत। अगोदर घेतलेली माप आहेत ही। इथं आता मी माप टाकून दाखवणार आहे तुम्हाला। ब्लाउजची उंची आहे 13.5 इंच, तर त्यात 1 इंच मिळून आपल्याला 14.5 इंच घ्यायचं आहे। 14.5 इंच ब्लाउजची उंची घ्यायची आहे। आता छातीची घडी टाकायची आहे आपल्याला। 36 साइजचा ब्लाउज आहे, तर 36 चा चौथा भाग हा 9 येईल आणि त्या 9 मध्ये शिलाई मार्जिन घ्यायची आहे आपल्याला 1.5 इंच। 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। तर पूर्णच आपली घडी येईल 10.5 इंचाची। छातीची घडी 10.5 इंचाची येणार आहे। उंची आहे 13.5 इंच, त्यात 1 इंच मिळून 14.5 इंच घेतले। शोल्डर आहे, शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण 5.5 इंच आणि गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंचावर। मग आपलं शोल्डर इथं किती येणार आहे पहा, 3 इंच ही शोल्डर येणार आहे। गळा रुंदी आहे 2.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच आहे आणि शोल्डर आहे 3 इंच। असं मार्क करून घ्यायचं आहे। आता इथं टाकायचं आहे मुंडा खोली। मुंडा खोली घ्यायची आहे 5.5 इंच। तर ह्या साइडने हे आपल्याला बघायचं आहे की इथं 5.5 इंचावरच आलेलं आहे का, तर थोडं मागं पुढं होतं म्हणून आपल्याला इथं बरोबर करून घ्यायचं आहे 5.5 इंचावर बरोबर। 5.5 इंचावर ही मुंडा खोली झालेली आहे। इथं आता छातीची घडी टाकून घ्यायची आहे लगेच 10.5 इंच। 9 इंच छाती आहे आणि त्या 1.5 इंच ही शिलाई मार्जिन घ्यायची आहे। तर 10.5 इंच आपली छातीची घडी येईल पूर्ण। तर खालच्या साइडने आपल्याला बरोबर 10.5 इंचावरच मार्क करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला माप टाकायचे आहेत। तर इथं ही शिलाई मार्जिन साठी घेतलेला अंतर आहे हे 1.5 इंच। तुम्हाला ह्या ठिकाणी 2 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही 2 इंच ही घेऊ शकता। तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही 2 इंच ही ठेवू। 1.5 इंच ही भरपूर माया होते 1.5 इंचात ही। आता इथं काय करायचं आहे आपल्याला, गळ्याची उंची टाकायची आहे। तर समोरच्या गळ्याची उंची ही 6 इंच आहे आणि इथं आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। खूप सोपी पद्धत आहे पेपर कटिंग करण्याची, ही काहीही अवघड नाही। बऱ्याच ताईंना मुंडा कसा घ्यायचा तो कळत नाही, तर मुंड्याचं माप हे चार्टनुसार घ्यायचं आहे। मी मुंडा खोली ही 5.5 इंच घेतलेली आहे। इथं गळ्याला आकार द्यायचा आहे आपल्याला। तर इथं काय करायचं आहे, 1 इंचावर 1 मार्क करून घ्यायचा आहे आणि इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल राऊंड मध्ये। असा गळ्याला आकार येणार आहे हा गळ्याला आकार देऊन झालेला आहे। तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर मुंड्याला आकार हा समोरचा द्यायचा आहे 1.5 इंचावर आणि मागच्या बाजूचा द्यायचा आहे 2 इंचावर।
तुम्ही म्हणताल 1.5 इंच आणि 2 इंच कसं, पण ते बरोबरच येणार आहे. ज्याची त्याची वेगळी पद्धत असते मुंडा खोली घेण्याची आणि मुंड्याला माप ही देण्याची. तर इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं जी फिटिंग येणार आहे आपली 9 इंचावर, तर इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. थोडं 1.5 इंचच्या मधल्या साईडने आकार देते वेळेस मधल्या बाजूने घ्यायचा आहे आपल्याला. दीड इंचाच्या मधल्या बाजूने आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे मुंड्याला आकार हा व्यवस्थित येईल. मागच्याही आणि मागचाही थोडं मधल्या बाजूला जाणार आहे आकार देते वेळेस. तर अशा पद्धतीनेही मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. गोल हा असा आकार आला पाहिजे आपला. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, क्रॉसपट्टी टाकायची आहे. क्रॉसपट्टी ही 3.5 इंचावर घ्यायचं आहे. ह्या साईडनी गळ्याच्या साईडनी 3.5 इंचावर क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि ह्या फिटिंगच्या साईडला 3 इंचावर घ्यायची आहे. फिटिंगच्या साईडला ही 3 इंचावर घ्यायची आहे. 3 इंच आणि इकडे 3.5 इंच. तुम्हाला जर क्रॉसपट्टीला आकार देता येत नसेल तर काय करायचं आहे, ह्या साईडला ही 3 इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि सरळ रेष ओढून पुन्हा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे. नंतर याला असा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला. बघा असा आकार आला पाहिजे क्रॉसपट्टीला खालच्या बाजूने ही गोलमध्ये. बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार आला पाहिजे क्रॉसमध्ये. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, आता इथून एक रेष ओढून घ्यायची आहे. आता इथं रेष ओढून घ्यायची आहे म्हणजे किती इंचावर असं तुम्हाला प्रश्न पडेल. तर 5.5 इंचावर एक मार्क करायचा आहे इथं आणि इथून इथंही सरळ रेष ओढून घ्यायची आहे. एकदम सरळ मध्ये रेष ओढून घ्यायची आहे. आता इथं काय करायचं आहे, तर 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. इथून इथं 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि कटोरीला हा आकार देऊन घ्यायचा आहे, असा गोल आकार. बघा अशा पद्धतीने कटोरीला आकार देता आला पाहिजे, तरच तुमची कटोरी व्यवस्थित बसते आणि गोल ही येते. असा व्यवस्थित आकार देता आला पाहिजे कटोरीला. अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे कटोरीला आणि मापही टाकून झालेली आहेत. अशा पद्धतीने माप टाकून झालेले आहेत. तर ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, त्यात 1 इंच मिळून 14.5 इंच घ्यायचं आहे. छाती आहे 9 इंच, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतला आहे. पूर्ण घडी आहे आपली 10.5 इंचाची. 10.5 इंचाची घडी आहे ही. शिलाई मार्जिनसाठी अंतर आहे 1.5 इंचाचं. शोल्डर आहे 5.5 इंच, गळा रुंदी आहे 2.5 इंच, समोरचा गळा आहे 6 इंच आणि मुंडा खोली घ्यायची आहे 5.5 इंच आणि इथून वरी 1 इंच घ्यायचा आहे. 1 इंचावर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि मुंड्याचा पहिला आकार हा 1.5 इंचावर द्यायचा आहे आणि दुसरा 2 इंचावर. आणि त्याला आकार देते वेळेस थोडं आतल्या बाजूने घ्यायचं आहे आपल्याला, व मागच्या बाजूलाही आणि समोरच्या बाजूलाही गोल आकार देता आला पाहिजे असा. क्रॉसपट्टी आहे 3.5 इंचाची आणि ह्या साईडला घ्यायचं आहे 3 इंच. इथून इथं 5.5 इंच घेतले आणि एक सरळ रेष ओढून मुंड्यापासून इथं आतल्या बाजूला मधल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथं ह्या 1 इंचापासून असा गोलाकार कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही माप टाकून झालेली आहेत. 36 साईज कटोरी ब्लाऊजची ही पेपर कटिंग आहे. तर आता तुम्हाला पेपर कट करून दाखवते. तर 2 पेपर मी एक साथ कट करणार आहे, मागचा आणि पुढचा भाग आहे. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, मागच्या साईडचं कट करून घ्यायचं आहे, नंतर समोरच्या बाजूचं कट करून घ्यायचं आहे.
खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही. मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनेच तुम्ही पेपर कट करा आणि तुमचे ब्लाऊज शिवून बघा व्यवस्थित बसतेत का नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे एक कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला खालचा गळ्याचा आकार देता येईल. तर हा झाला समोरचा भाग वरचा आणि हा झाला मागचा आणि हा आहे समोरचा. तर समोरच्या वरचा आपल्याला मुंड्याचा आकार हा कट करून घ्यायचा आहे. ही समोरच्या भागावरचं मागच्या बाजूचं कट करून टाकायचं आहे. बघा गोल आकार हा मुंड्याला आकार आलेला आहे. क्रॉस पट्टी ही थोडी खालच्या साईडने गेली तरीही चालते, या साईडला 2.5 इंचावर आली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर गळ्याला आकार दिलेला होता तो कट करून घ्यायचा आहे आणि ही कटोरी साईडला काढायची आहे आणि साईड पीस ही. खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही पेपर कटिंगचीही आणि शिवण्याचीही. तर ही आहे साईड पीस आणि ही आहे आपली कच्ची कटोरी आणि ही क्रॉस पट्टी आहे. कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे. तर सरळ मध्ये कटोरी ठेवायची आहे आपल्याला आणि साईडने आखून घ्यायचं आहे कटोरीला पूर्णच. बरोबर कटोरीच्या साईडने आखून घ्यायचं आहे. जशी कटोरी आहे तशीच ठेवायची आहे, तिरकी किंवा अशी नाही ठेवायची. तर सरळ ठेवून घ्यायची आहे कटोरी. आता या साईडला किती वाढवायचं आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा लक्ष देऊन. तर 1.25 इंच ह्या साईडला वाढवायचं आहे. 1.25 इंच वाढवले ह्या साईडला आणि या साईडला वाढवायचं आहे, या साईडला वाढवायचं आहे 2 इंच. जर तुमची कटोरी लहान असेल तर तुम्हाला 1.25 इंचच घ्यायचं आहे. मी याच ब्लाऊजचं माप दाखवलेलं होतं. तर ही कटोरी छोटी आहे म्हणून मी इथं 1.25 इंच घेणार आहे. 1.25 इंच घेणार आहे. तुमची कटोरी जर मोठी असेल तर तुम्हाला 2 इंच घ्यायचं आहे. इथं छोटी कटोरी आहे म्हणून मी 1.25 इंच वाढवणार आहे. 1.25 इंच वाढवणार आहे. इथं तुमची कटोरी मोठी असेल तर तुम्हाला 2 इंच वाढवायचं आहे. इथं सरळ मध्ये एक रेष ओढून घ्यायची आहे. आता इथं सरळ मध्ये रेष ओढलेली आहे. तर ह्या कच्च्या कटोरीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. 5.5 इंचाचा सेंटर अशा पद्धतीने काढायचा आहे. इथं आता 1.25 इंच घेतलेला आहे. तर इथं खाली ही आपल्याला सरळ मध्ये घ्यायचं आहे 1.25 इंचच. इथं आपण 2 इंच वाढवलं तर आपल्याला खाली 2 इंच घ्यायचं आहे. इथं 1.25 इंच वाढवलं तर 2.25 इंच घ्यायचं आहे. तुमची कटोरी मोठी असेल तर तुम्हाला इथं जर 2 इंच वाढवलं तर इथं खालच्या साईडनेही 2 इंचच घ्यायचं आहे. तुम्हाला लवकर समजावं म्हणून मी डबल सांगत आहे. व्हिडिओ लक्ष देऊन बघा काळजीपूर्वक, म्हणजे तुम्हालाही लवकर समजेल. लक्ष देऊन बघितलं तरच तुम्हाला समजेल आणि शिवताही येईल, पेपर कटिंग करताही येईल. हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला कुठेही क्लास करायची गरज लागणार नाही. तर आता इथं कटोरीला वरच्या बाजूने आकार देऊन घ्यायचा आहे. फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे. थोडं हलक्या हाताने असा आकार देत जायचा आहे. जास्त वाढवायचं नाही. वरच्या बाजूने थोडं वाढवत इथं खाली असा आकार आला पाहिजे. बघा असा कटोरीला आकार येणार आहे. थोडं ह्या पेपरवर तुम्हाला दिसत नसेल
तर तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते अनेक वेळेस सांगणार आहे. तर कच्ची कटोरी ही अशी ठेवायची आहे आणि याला साईडने आखून घ्यायचं आहे. आखून घेतल्याच्यानंतर काजबटन पट्टीच्या साईडने 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ह्या साईडने मी 1.25 इंच घेतलेला आहे. तुमची कटोरी जर 36 साईजचं ब्लाऊज असेल तर तुमची कटोरी मोठी असेल तर तुम्हाला 2 इंच वाढवायचं आहे. इथं 2 इंच वाढवले म्हणून इथं ह्या कच्च्या कटोरीचा सेंटर काढायचा आहे, ह्याचा मध्य काढायचा आहे. मध्यापासून खाली 1.25 इंच घ्यायचं आहे आणि ही दोन्हीही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हा पॉईंट ही जोडून घ्यायचा आहे आणि इथं कटोरीला गोलाकार असा फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही कच्च्या कटोरीपासून ही पक्की कटोरी तयार झालेली आहे. तर कटोरी कट करून तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची, ही काहीच अवघड नाही. व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला तर तुम्ही लगेच शिकचाल कट करायला आणि शिवायलाही. काहीतरी शिकायचं असेल तर आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागते. तर अशा पद्धतीने ही कटोरी येणार आहे. तर याचा टक्स कसा टाकायचा, तर दोन्ही टोक असे एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे आणि आडवा टक्स हा आडवा टक्स हा 1.25 इंचावर घ्यायचा आहे आणि उभा टक्स हा 3.25 इंचावर घ्यायचा आहे. लक्ष देऊन बघा. तर असा टक्स येणार आहे. बघा अशा पद्धतीने ही कटोरी तयार झालेली आहे. कटोरीला किती छान टोक ही आलेला आहे, पाहू शकता. ही कटोरी तयार झालेली आहे आणि त्याला हा साईड पीस लावून दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने ही कटोरी तयार झालेली आहे आणि ही क्रॉसपट्टी आहे त्याची. बघा आपला ब्लाऊज अर्धा तर तयार झालेला आहे. इथं आता मागचा पेपर आहे. आता मागच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळा कट करून. तर मागचा गळा हा गळ्याची उंची 9 इंच आहे. मागच्या गळ्याची उंची ही 9 इंच आहे. आडव्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच. तर इथं वरही कट केलेलं आहे. थोडं खाली बरोबर रेष ओढून घ्यायची आहे आणि इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं अर्धा इंच ही करायचा आहे. अर्ध्या इंचावर बघा अर्ध्या इंचावर गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडने छान असा गळा आपला तयार होणार आहे. तर मी गोल गळा कट करून दाखवते. खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही. मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथं याचा सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरहून इथं आपल्याला टक्स मारायचा आहे. तर टक्स घ्यायचा आहे 3.5 इंचाचा. अशा पद्धतीने मागचा टक्स आहे, इथं असा टक्स मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टक्स येणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही. तर 36 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे. तर ही आहे पाठीमागचा भाग, ही आहे साईड पीस आणि ही आहे कटोरी आणि ही क्रॉस पट्टी आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. तर ही 36 साईजची पेपर कटिंग झालेली आहे. ज्यांना कोणाला पेपर कटिंग येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ही पेपर कटिंग करून बघा.